नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विनीता आयनापुरे यांची कथा. जी कथा मी घेतली आहे त्यांच्या नियती या कथासंग्रहातनं, आणि कथेचं नाव आहे एका घराची गोष्ट. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात विनीता आयनापुरे लिखित एका घराची गोष्ट. आपल्याला आता नवीन जागा घ्यायला हवी, जोशीणबाईंनी जोशींना सांगितलं. आता हे काय एकदम काढलंस? आजपर्यंत ही जागा आपण वापरत आलो, आता एकदम कसं काय हे मनात आलं? जोशींनी हसत हसत प्रश्न केला. आजपर्यंत आपली मुलं लहान होती, आता ती मोठी झाली आहे, कळलं ना? आता मला जास्त बोलायला लावू नका, आपल्याला मोठी जागा हवी, जोशीणबाईंनी अगदी ठसक्यात ठासून सांगितलं. बरं बघू, जोशींनी विषय आटोपता घेतला. पण जोशीणबाई थांबायला तयार नव्हत्या. नवीन मोठी जागा घ्यायची, चाळीतल्या 2 खोल्या सोडायच्या, हे अगदी पक्क ठरलं तेव्हा मग जोशींनी सुद्धा मनावर घेतलं. गावाबाहेर बरीच बांधकामं चालू होती. त्यातल्या एका इमारतीत त्यांनी एक जागा घेतली, चांगली प्रशस्त, हवेशीर, भरपूर उजेडाची, गावापासून लांब. जोशींचे 2 मुलगे, एक मुलगी शिकणारी. त्या तिघांना शाळेसाठी इथून रोज गावात इतकं चालत येणं शक्य नव्हतं. अजून बस सुरू झाली नव्हती, रोज रिक्षा परवडण्यासारखी नव्हती. मुलांचं निदान शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत तरी सर्वांनी चाळीत राहणं पसंत केलं. मधून जोशी सायकलवरनं नव्या जागेपर्यंत जाऊन येत. नवी वस्ती किती वाढली आहे हे घरच्यांना सांगत. इकडे खरोखर गावाबाहेर म्हणता म्हणता ती सोसायटीच गावात आली. इतकी इमारतीच्या चारी बाजूनी घरं वाढली, त्याबरोबर रिक्षा, बसेस वाढल्या. वाणी सामानापासून सोन्याचे दागिने घडवण्यापर्यंत दुकानंही वाढली. डॉक्टर आले, दवाखाने आले, 2 हॉस्पिटल्स निघाली, औषधांची दुकानं निघाली, फुलवाले आले. एवढंच काय, लवकरच मॉल सुरू होण्याची चिन्ह दिसायला लागली. भाजीवाले, दूधवाले दाराशी यायला लागले. जोशी वरचेवर आपले नवीन घर, भोवतालचा वाढता परिसर बघत होते. आता त्यांना स्वतःला नव्या घरात राहायला जावंसं वाटायला लागलं. थोरला मुलगा प्रमोद यंदाच कॉलेजच्या पहिल्या वर्षाला गेला. 2 नंबर प्रशांत, तो 9वीत, आणि धाकटी 7वीत. धाकटी 10वी होईपर्यंत 2 खोल्यात राहिलेलं बरं. खरं म्हणजे नाईलाजानं सगळ्यांनी इथे राहायचं मान्य केलं. तेव्हा जोशीणबाईंनी जोश्यांना नव्या घरी 2-4 वर्ष तरी जायला नको असं सुचवलं. सगळं तूच बोल, नवं आणि मोठं घर हवं म्हणून तूच हट्ट धरला होतास ना? अहो हो, पण त्यामुळे जागा झाली का नाही? नाहीतर जन्मभर जोश्यांचं बेराड आपलं चाळीतल्या 2 खोल्यात. खरंय, तुझ्यामुळे आपली जागा झाली. आता जोशी आणि जोशीणबाईच काय, पण मुलंही नव्या जागेत राहायला जायची स्वप्न बघायला लागली. तिथे कोणाची कुठली रूम, तिथे काय काय करायचं, या आणि अशा विषयांवर चर्चा आणि कधीकधी वादावादी व्हायला लागली. आणि एक दिवस अचानक जोशी झोपेतच मरून गेले. रात्री कुणाला कळलंही नाही. सकाळी समजलं तेव्हा घरात एकच कल्लोळ माजला. जोशीबाईंना हा तर प्रचंड धक्का होता. अर्धामुर्धा संसार, मुलांचं अर्धवट शिक्षण, त्यांच्या शिक्षणाची, मुलीच्या लग्नाची काही तरतूद नाही, आणि ह्या सर्व प्रश्नांना उत्तरं द्यायला जो समर्थ होता तोच अचानक काहीही न सांगता सवरता निघून गेला. कसं व्हायचं आपलं? हुंदके दाबून दाबून छाती भरून आली. धाकटी 2 अजून शाळेत जायची होती. थोरला प्रमोद, त्याला कोणीतरी कॉलेजमध्ये जाऊन बोलवून आणलं. वडील गेले हा धक्का सहन न होऊन तो धाडदिशी कोसळला. इतक्या मोठ्या धक्क्यातही जोशीणबाईंना जाणवलं की जमलेले नातेवाईक हळूहळू काढता पाय घ्यायला लागले. काही मदत हवी का हे विचारणं तर राहिलं बाजूला, पण आपल्यावर ही बला येणार का काय या विचारानं प्रत्येकजण आपापल्या अडचणीच सविस्तरपणे सांगायला लागला. एकंदर परिस्थिती आणि मुलांचं भांबावलेपण लक्षात घेऊन जोशीणबाईंना स्वतःचं दुःख गिळून मुलांकरता उभं राहावं लागलं.
मन घट्ट करून त्यांनी 10 आणि पुढच्या 3 दिवसातले सर्व धार्मिक विधी टाळून एका अनाथाश्रमाला जेवण दिलं. उरल्या-सुरल्या नातलगांना ही गोष्ट अजिबात आवडली नाही. असं कसं? त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळायला नको का? धर्माच्या विरोधात जाणं काही बरोबर नाही. अशी मंडळींनी आपापसात आधी हळूहळू मग मोठ्यानं चर्चा चालू केली. आधीच कळलं असतं तर आम्ही आलोच नसतो, असा कुणीतरी वरचा सूरही लावला. बाकीच्यांनी त्याची री ओढायचं काम केलं. जोशीणबाईंनी मौन व्रत धारण केलं. ते सुटत नाही म्हटल्यावर सगळे आपोआप निघून गेले. पुढच्या काही वर्षात जोशीणबाईंनी खूप कष्ट केले, मुलांना शिकवलं. मुलीनं पदवी मिळवण्याच्या आधी नवरा पाठकावला. तिचं लग्न रजिस्टर झालं. त्याचा फार थोडा खर्च आला. 2 नंबरचा मुलगा प्रशांत CA झाला. त्याला मुलीही सांगून यायला लागल्या. पण जोशीबाईंसमोर प्रमोदचा फार मोठा प्रश्न होता. जोशी गेले तेव्हा प्रमोद जो कोसळून खाली पडला त्यात त्याला फीट आली आणि ती फीट त्याला नंतरसुद्धा येत राहिली. कधी दिवसातनं 2दा तर कधी 2-3 दिवसांनी, काही नेम नाही. हा त्रास सतत होऊ लागल्यावर त्याच्या वागण्यावर, बुद्धीवर परिणाम व्हायला लागला. त्याचं कॉलेजचं शिक्षण तर बंद झालंच होतं. सतत घरात राहिल्यानं त्याचं शरीर बोजड व्हायला लागलं. विचित्र अवस्था झाली त्याची. मिळकत काही नाही, वय वाढलेलं. अशामुळे त्याचं लग्न करणं शक्य नव्हतं आणि त्याचं झालंही नाही. मग त्याचं झालं नाही तर प्रशांतचं काय? प्रशांतचं लग्न कसं करायचं? पण जोशीबाईंनी प्रशांतचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हाही नातेवाईकांनी विरोध केला. थोरल्याच्या आधी धाकट्याचं लग्न हे योग्य आहे का? पण नेहमीप्रमाणे जोशीबाईंनी मौन धारण केलं. जोशीबाईंच्या मनात एकच विचार, प्रमोदचं लागी लागणं अवघड आहे. त्याचं नीट थोडंफार मिळकत असलेलं आयुष्य सुरू होत नाही तोपर्यंत त्याचं लग्न करायचं नाही. त्याची फीट येणं कमी व्हावं म्हणून औषधं तर चालू आहेत, पण तो बरा व्हायला किती वर्षे जातील हे कोण सांगणार? मग तोपर्यंत प्रशांतचं वय किती होईल? चांगला तरुणाबाण मिळवता, सुस्वभावी, त्याचं लग्नाचं वय का वाढवायचं? प्रशांतला सांगून आलेल्या मुलीतनं एक मुलगी जोशीबाईंना चांगली वाटली. प्रशांतलाही आवडली. मुलगी पदवीधर, नोकरी करणारी, तीही गावातल्या गावात. आईवडिलांची एकुलती एक. दिसायला सुरेख नसली तरी मनात भरण्याजोगी नाही म्हणायला काही कारण नव्हतं. तरीही जोशीबाईंनी लग्न ठरवण्याच्या आधी मुलीला घरी बोलावलं, प्रमोदची तिची ओळख करून दिली आणि त्याची जबाबदारी कायम प्रशांतवर राहील हे लक्षात घेऊन तिने विचार करावा हे तिला स्पष्टपणे सांगून मोकळ्या झाल्या. तिनेही कळवते असं म्हणून जोशीबाईंचा निरोप घेतला आणि दुसऱ्याच दिवशी तिने आपला होकार कळवून टाकला. प्रशांतची पत्नी होऊन ती जोशांच्या घरात आली. आत्तापर्यंत जोशीबाईंचं बिऱ्हाड चाळीत 2 खोल्यात होतं. ब्लॉक भाड्याने दिला होता. आता मात्र आपण ब्लॉकमध्ये राहायला जावं असं त्यांच्या मनानं घेतलं आणि योगायोग असा की जो ब्लॉकमध्ये राहत होता त्याचा स्वतःचा ब्लॉक तयार झाल्यानं जोशीबाईंनी आपल्या राहत्या खोल्या मालकाच्या ताब्यात देऊन टाकल्या आणि आता सगळं जोशी कुटुंब ब्लॉकमध्ये राहायला आलं. प्रशांतला स्वतंत्र बेडरूम मिळाली. जागा छान होती. श्रुती म्हणजे प्रशांतची बायको त्या घरात लवकर रुळली. नोकरीमुळे तिला घरात फार थोडा वेळ मिळेल, पण असेल त्या वेळात ती जोशीबाईंना मदत करी. घर नीटनेटकं छान दिसावं म्हणून आवरासावरी करी. प्रशांतनं आईला विचारून घर चालवण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. त्याचा व्यवसाय चांगला चालला होता. श्रुतीची नोकरी होती. दोघं मिळून भरपूर पैसा खर्च करत होते. आत्तापर्यंत प्रमोद काहीच करत नव्हता, पण आता पैसा आणि वेळ यांची मुबलकता असल्यामुळे जोशी काकांनी प्रमोदकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. तो 10वी पास होता, पण त्याचं दुखणं त्याला काही करू देत नव्हतं. पण प्रशांतनं प्रमोदकरता शाळेच्या जवळ एक बेताची जागा घेतली आणि शाळेकरता जे जे काही लागेल त्या सामानाची खरेदी करून त्या जागेत एक छोटं दुकान काढलं. मात्र त्याच्या एकट्यावर ही जबाबदारी न टाकता जोशीबाई, प्रशांत, श्रुती या तिघांपैकी ज्याला जमेल त्याने प्रमोदबरोबर दुकानात थांबायचं असं ठरलं. घरात सतत राहिल्यानं प्रमोद मंद झाला होता. त्याच्या वागण्यात ढिसाळपणा आला होता. पण आता दुकानात जायचं या कल्पनेनं तो तरतरीत व्हायला लागला. घरातल्या बाकीच्यांनाही आपण प्रमोद करता काहीतरी प्रयत्न करत असल्याचं समाधान मिळायला लागलं. एका दुपारी जोशीबाई आणि प्रमोद दुकानातनं आले. जेवणं झाली आणि दाराची कडी वाजली.
ह्यावेळी कोण आलं असा विचार करत जोशीबाईंनी दार उघडलं. शेजारच्या ब्लॉकमधले मनोजभाई आणि त्यांची पत्नी आले होते. नमस्ते जोशीबेन, आम्ही आत यावं का? मनोजभाईनं हसत हसत विचारलं. अहो या की, या ना या. आज अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा आमच्याकडं आला आहे. काय काम काय काढलं? मनोजभाईनं बायकोकडं बघितलं आणि म्हणाला, काम तर आहेच जोशी काकू. तुम्ही आम्ही शेजारी शेजारी इतकी वर्ष राहिलो. कधी भांडण नाही, कधी तंटा नाही. एक टाईम तो आमची बेबी शीक होती तेव्हा तर तुम्ही. असू द्या मनोजभाई, अहो तेवढा शेजार धर्म पाळायलाच हवा नाही का? तेच तेच ध्यानामध्ये घेऊन आम्ही पहिले तुमच्याकडं आलो. बघा जोशी काकू, आता आम्ही घाटकोपरला राहायला जाणार. ही जागा त्यामुळं आता आम्हाला काढायला लागणार. तर ही जागा तुम्ही घेईल का? जोशी काकूंच्या चेहऱ्याकडे बघत मनोजभाई बोलायचा थांबला. आता त्याची बायको पुढे झाली आणि म्हणाली, जोशी काकू, आम्ही ही जागा काढायचं ठरवलं ना तेव्हाच मी ह्यांना म्हणलं, आधी जोशी काकूंना विचारा. बरोबर आहे, माझ्या बी मनामध्ये तेच आलं. मला सांगा ना काकू, आमचं ते जागा तुम्ही घेऊ शकता का? किंमत किती आहे? जोशी काकू, आम्ही तुमच्याकडं आलो, बरोबर आहे का नाही? मग हे बघा, मी आज प्रशांतशी बोलते आणि रात्री आम्ही तुमच्याकडे येतो, चालेल? या की, आम्ही वाट बघतो. जोशीबाईंच्या सोसायटीची रचना अशी होती की प्रत्येक मजल्यावर फक्त 2 ब्लॉक होते, तेही शेजारी शेजारी. त्यामुळे जोशी काकूंना ही सुवर्ण संधी वाटली. संध्याकाळी प्रशांत घरी आल्यावर त्यांनी त्याच्या कानावर ही बातमी घातली. त्यालाही आनंद झाला. तो म्हणाला, आई तू पैशाची काळजी करू नको, मी करतो व्यवस्था. आपण ती जागा घ्यायचीच. प्रशांतच्या बोलण्यानं जोशी काकूंना बरं वाटलं. लवकरच तळमजल्यावरचा 2 नंबरचा ब्लॉक जोशींच्या नावावर झाला. जोशी काकूंनी प्रशांतला नव्या जागेत वेगळं बिराड करण्याचा खूप आग्रह केला, पण त्याच्यावर काही परिणाम नाही झाला. अरे प्रशांत, ऐक माझं. आई, तुला आमचा त्रास होतो का? काहीतरीच काय बोलतोयस? तुमचा मला काय त्रास होणार आहे? मग का आम्हाला वेगळं राहायला सांगतेस? हे बघ प्रमोद तो तसा. मी आता दिवसेंदिवस म्हातारी होत जाणार. बरं मग? अरे तुम्हाला आमचं दोघांचं करावं लागेल. करू की, बरं पुढं मग? प्रशांत तू म्हणजे ना. बोलता बोलता जोशी काकूंचे डोळेच भरून आले. प्रमोद दुकानाच्या उद्योगात चांगलाच रमला होता. त्याच्याबरोबर आई होतीच. तरीही 1-2 वेळा तो दुकानातच पडला. मग मात्र जोशीबाई आणि तो व्यवस्थितपणे दुकान सांभाळायला लागल्या. दुकानात जो काही माल लागेल तो आणून द्यायचं काम प्रशांत करत होता. एकंदरीत काय तर प्रमोद 4 मुलांइतका नाही, पण बराच सुधारला. त्याच्यासाठी त्याच्या योग्य अशी मुलगी बघून जोशी काकूंनी मग प्रमोदचं लग्न करून टाकलं. श्रुती तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी. त्यांनी जोशी काकूंना, प्रमोदला, प्रशांतला कधीच वेगळं वागवलं नाही. एव्हाना प्रशांतला एक मुलगाही झाला होता. तो दोन्ही घरात लाडका होता. दोन्ही घरांचं व्यवस्थित चाललं होतं. पण एक दिवस जबरदस्त अपघातात श्रुतीचे वडील जागच्या जागी गेले. दोन्ही कुटुंबासाठी हा फार मोठा आघात होता. दोन्ही घरं विस्कटल्यासारखी झाली. श्रुती एरवी आनंदी उत्साही होती, पण आता तिच्या वागण्यातला आनंद गेला. आनंदाची जागा उदासीनतेनं घेतली. एवढ्या तेवढ्या कारणानं तिला बघता बघता रडू कोसळायला लागलं. तिचं बोलणंही कमी झालं. जोशी काकू हे सगळं बघत होत्या, तिची समजूत घालत होत्या. तिचं आपल्या बाळाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. ऑफिसमधनं ती परस्पर आईला भेटायला जायला लागली. श्रुती, अगं तू उशिरा आलीस की बाळ तुझी वाट बघतो. रडत नाही, पण मी काय म्हणते श्रुती, ऐकतेस का तू? श्रुतीनं मान डोलवली आणि डोळे पुसत म्हणाली, आईला भेटल्याशिवाय चैन नाही पडत हो मला. ती सुद्धा माझी वाट बघत बसलेली असते. हे बोलतानाही श्रुती रडत होती. जोशीबाई काही बोलल्या नाहीत. त्यांच्या मनात वेगळाच विचार आला. आपल्या मनातला विचार त्यांनी प्रशांतला, श्रुतीला सांगितला. श्रुतीच्या आईला आपलं बोलणं किती पटेल याचा त्यांना अंदाज मानता येईना. पण प्रशांत आणि श्रुतीला हा विचार खूप आवडला. लवकरच जोशीबाईंनी दोन्ही मुलांना आपल्या 2 जागांमध्ये स्वतंत्र बिऱ्हाडं करून दिली. मनोजबाईंचा ब्लॉक प्रशांतला आणि राहता ब्लॉक प्रमोदला. श्रुतीच्या बाळाला तिची आई सांभाळणार. प्रमोदचा संसार, व्यवसाय जोशीबाई सांभाळणार. दोन्ही भावांचे संसार व्यवस्थित सुरू झाले. दोन्ही विहिणींनी विहीण नव्हे बहीण असं वाटण्याजोगं नातं जुळवलं. प्रमोद हळूहळू सुधारत होता.
त्याची बायको त्याच्या मानानं दिसायला बेताची, पण बुद्धीनं आणि तब्येतीनं त्याच्यापेक्षा बरी. तिन्हीही ही दोन वेऱ्हाडं एकत्र आहेत पण वेगळी आहेत हे समजून घेतलं. सध्या दोन्हीही घरं खूप आनंदात आहेत. संपली कथा. आवडली का? कदाचित नाही आवडणार. का? विचार आला ना, असं कुठं घडतं का? असं म्हणजे एकमेकांवर इतकी प्रेम करणारी माणसं, एकमेकींशी जमवून घेणाऱ्या विहिणी आणि मुख्य म्हणजे आजारी दिराची जबाबदारी लग्नापासून स्वीकारणारी वहिनी. हां, पण अशी माणसं नसतील असं तरी कुठे आहे, नाही का? असायला काय हरकत आहे, हो की नाही? श्रोते हो, ही होती विनिता ऐनापुरे यांची कथा, एका घराची गोष्ट. कथेच्या शेवटी ऐनापुरे मॅडमने विचारलेले प्रश्न कदाचित श्रोत्यांच्याही मनात पडले असतील. त्या प्रश्नांची उत्तरंही ऐनापुरे मॅडमने दिलेली आहेत. कथा कशी वाटली कमेंट करून लगेच लिहा. व्हिडिओ लाईक करा. मित्रपरिवारात, नातेवाईकात हे एक उत्तम घर शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.